सावळी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्वच्छता उपक्रमाचा प्रेरणादायी सोहळा संपन्न। सोशल मीडियाच्या चुकीच्या गोष्टीपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव खाडगे यांचे प्रतिपादन। दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। सावळी गावातील दीप फाउंडेशनच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तसेच लोकवर्गणीतून साकारण्यात आलेल्या 16 कचऱ्या कुंड्यांच्या समर्पण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सन्मती गणे उपस्थित होत्या, तर MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव खाडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक इनामदार, तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद चौगले, पोलीस पाटील अंकुश कांबळे तसेच सावळी गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव खाडगे म्हणाले की आजचा काळ सोशल मीडियाचा आहे। विद्यार्थ्यांनी सोशल मीडियातील चांगल्या गोष्टीचे अनुकरण करावे आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावे। कष्टाला पर्याय नाही, आई वडील हेच खरे आदर्श आहेत। भाईगिरीचे आकर्षण तात्पुरते असते, मात्र त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतात। सावळीसारख्या छोट्या गावात सामाजिक बांधिलकी जपत दीप फाउंडेशनने आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात 10वी 12वीतील सुमारे 70 गुणवंत विद्यार्थी तसेच शासकीय सेवेत भरती झालेल्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा फेटे बांधून प्रमाणपत्र, झाड, वह्या आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि अभिमान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले। तसेच PhD प्राप्त केलेल्या सौ कविता कुपवाडे, माननीय रवी कुपवाडे आणि डॉक्टर वैभव डोंगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमामध्ये उद्धव भोसले सर यांचे मार्गदर्शन लाभले। गावातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून 16 कचरा कुंड्यांची उभारणी करण्यात आली असून पुढील काही दिवसात गावातील रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता दूत दिनकर पवार यांनी दिली। कार्यक्रमाचे स्वरूप पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव खाडगे यांनी संविधान फाउंडेशनचे अमर बनसोडे यांच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठी 3000 रुपयांची देणगी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल दीप फाउंडेशन आणि दिनकर पवार टीमच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले। या उपक्रमासाठी सावळी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी लोकवर्गणीतून आर्थिक सहकार्य केले। सामाजिक कार्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या निस्वार्थ सहकार्याबद्दल स्वच्छता दूत दिनकर पवार व टीमने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना हलवाई मिरज यांनी केले, तर प्रस्तावना अर्जुन सावंतसर यांनी मांडली। शेवटी प्राध्यापक लक्ष्मण मोरे यांनी आभार मानले। वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। तुमच्या घरातील जे मुलं आहेत, शिक्षणासाठी वेगवेगळ्या शाळेत जात आहेत, कॉलेजमध्ये जात आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला तुमचा बघण्याचा, पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हाही तेवढाच महत्त्वाचा असतो। मुलांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉन्फिडन्स लूज होता कामा नये, ही जबाबदारी पालकांची असते आणि तोच आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास निर्माण कसा करायचा हे पालकांनीच मुलांना शिकवणं गरजेचं असते। आता तुमच्या गावातील काही गुणवंत विद्यार्थी आहेत, त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, परंतु माझ्या मते तुमच्या गावातील सर्व विद्यार्थीच गुणवंत विद्यार्थ्यासह सर्व विद्यार्थी हे तुमच्या गावचे भविष्य आहेत। तुमच्या गावाचं भविष्य ह्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती भविष्यात असणार आहे, याचीही जाण गावकरी लोकांना असली पाहिजे आणि त्या जबाबदारीनं, त्या जाणीवेनं तुम्हाला तुमच्या मुलांना हँडल करावं लागेल। त्यासाठी सोशल मीडियामधून विद्यार्थ्याचं किती अतोनात नुकसान होत आहे। शिक्षण व्यवस्थामध्ये हा सोशल मीडियामुळे खूप जास्त नुकसान होत आहे। हे काही येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्याचे नुकसान, आता ज्या गोष्टी त्याचा फायदा झाला पाहिजे, करून घेता आला पाहिजे, ती मुलं फायदा करून घेताना दिसत नाही आहेत। उलट त्याचे दुष्परिणामच जास्त आम्हाला पोलीस विभागामध्ये रोज आम्ही फेस करत असतो। खास करून मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर अशा काही केसेस समोर येत असतात, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व मुलींना मी सांगू इच्छितो, सध्याच्या येणाऱ्या काळामध्ये मुलींना जे भविष्य आहे ते मुलांना नाही।
आणि त्यामुळे तुम्ही थोडंसं स्वतःला सावरून अभ्यासाला लागणं, तुमच्या याच्या भविष्यासाठी तुम्हाला मार्गक्रमण करणं, परंतु हा मार्गक्रमण करत असताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता आईवडिलांच्या आईवडिलांचा थोडासा जरी विचार केला, कुठलाही निर्णय चुकीचा घ्यायच्या अगोदर आईवडिलांचा थोडासा तरी विचार करावा. मुलांना पण तेच सांगतो. बघा, मला सांगायचं एवढंच आहे, तुमच्या तळहाताच्या रेषांवरती तुमचं भविष्य नाहीये. तळाच्या पाठीमागे जे मनगट आहे, पिळदार मनगट आहे, त्या मनगटामध्ये तुमचं भविष्य लपलेलं आहे. माहितीच नसेल, पण हे पोटेन्शियल निर्माण करण्यासाठीच शालेय काही स्पर्धा असतात, मग खेळाच्या स्पर्धा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, शालेय जीवनातल्या, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते फेस केल्याशिवाय तुम्हाला ते कॉन्फिडन्स तयार होत नाही, हे ध्यानात ठेवा. आता आपला हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती बाजीप्रभूंचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या बाजीप्रभूंचं उदाहरण दिलं जातं. त्यांनी आपल्या राजांना वचन दिलेलं होतं, राजे तुम्ही विशालगडाला जाऊन 5 तोफांचे 5 बार करा, तोपर्यंत मी इथून गनिमाला एकही पाऊल पुढे येऊ देणार नाही. आता त्यानंतर मग हे वचनपूर्ती सुरू झाली, बाजीप्रभूंची त्यानंतर ही वचनपूर्ती सुरू झाली आणि जवळपास पूर्ण शत्रूंना सामोरे गेले आणि जोपर्यंत राजे गडावरती पोहोचून तोफाचे भार देत नाही तोपर्यंत त्यांनी शत्रूला पुढे येऊ दिले नाही. आता हे तर एमपीसीचा काय संबंध आहे? तर तुम्हाला अभ्यास करत असताना, मार्गक्रमण करत असताना तुम्हाला ध्येय सेट करावं लागतं, गोल सेट करावं लागतं. जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला लढावंच लागतं, जे बाजीप्रभूंनी केलं होतं. त्यामुळं आजकालच्या कोणत्याही सोशल मीडियामध्ये कुठल्याही असा जर तुम्ही गैरवापर करत असाल तर अजिबात करू नका. वेळीच सावध व्हा. हा जो तुमचा वेळ आहे तो गोल्डन टाइम आहे आणि हा जर गोल्डन टाइम तुम्ही जर सोशल मीडियामध्ये वाया घालवत असाल, इंस्टाग्राम बघून कोणाला काय फायदा झालाय आजपर्यंत कोणी ऐकलंय का? अरे चालवणाराला पण कधी फायदा झालेला नाही, ते कंपनीचं सोडा, जे त्यांचे क्रिएटर आहेत त्यांनाही फायदा झालेला नाही, बघणारालाही फायदा झालेला नाही. परंतु इंस्टाग्राममध्ये पुरे देशाचं भविष्य धोक्यात आल्यासारखं वाटायला लागले आजकाल. त्यामुळे वेळीच तरुणांनी सावरलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचं बघा, प्रत्येक आजकाल मुलांचं झालंय काय, मुळात आयडलच कोण असले पाहिजेत इथून सुरुवात झालेली आहे. तुमचे आयडलच जर तुम्ही चुकीचे पकडले आणि त्या पद्धतीने जर तुम्ही त्यांच्याकडे बघायला लागला तर तुमची दिशा चुकलेली आहे मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. जर गावामध्ये कोणी गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती असेल आणि तुम्ही जर त्याला त्याचा आयडल मानायला सुरुवात केली असेल तर तुम्ही चुकताय. त्या गुन्हेगाराची अवकात पोलीस स्टेशनला येऊन बघा एखाद दिवशी, मग काय असते कळेल तुम्हाला. बाहेर येऊन भले तो सांगेल तुम्हाला कॉलर ताट करून पोलिसांना मॅनेज करून आलो, परंतु त्याची खरी अवकात बघायची पोलीस स्टेशनमध्ये. पण हे बाहेर आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये काय होतंय हे मुलांना माहित नसतं आणि मग बाहेर येऊन भाई आला. कसला भाईच्या अवकात बघायची असलं तर पोलीस स्टेशनमध्ये या. जमीन चाट म्हणले की जमीन चाटतो, बुट चाट म्हणले की बुट चाटतो. तुमचा जो आयडल भाई असतो तो. पण अशा कुठल्याही वाईट प्रवृत्तीच्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गावातील असे कुणी किंवा तुमच्या समाजातील अशी जर काही मुलं असतील आणि तुम्ही त्यांना आयडॉल मानून जर चालत असाल तर तुम्ही चुकत आहात. बघा, तुमचे सोबत तुमची मैत्रीण, तुमचे मित्र कोण आहेत हेही खूप महत्वाचं असतं बरं का. असं नाही तुमची जर संगत चुकलेली असेल तर तुमची दिशा चुकू शकते, ध्यानात ठेवायचं. तुमचे मित्र ज्या पद्धतीने, म्हणजे जर तुमचे मित्र जर चुकीच्या मार्गात जात असतील तर त्यांची संगत वेळीच सोडा आणि योग्य संगत पकडा, तर तुम्हाला ते भविष्यामध्ये चुकीच्या मार्गात तुम्हाला जाणार नाही. परंतु बरेच विद्यार्थी, आज मुलींच्या बाबतीत बरंच काय बोलायचं असतं, परंतु आता मुलींची संख्या थोडीशी इथं कमी दिसत आहे. परंतु रोज ज्या केसेस आम्ही फाईट करत असतो, ज्या केसेस फेस करत असतो, त्याच्यावरून मुलींच्या बाबतीत खास करून फार वाईट वाटत असतं. एवढी घाई करू नये मुलींनी, खास करून मुलींनी. आपल्या भविष्याचा विचार करावा, आपल्या आईवडिलांचा विचार करावा आणि त्या पद्धतीने चालावं. पुढे खूप जास्त स्कोप आहे मुलींसाठी, कारण भारतीय जे मार्केट आहे ते पूर्ण जग त्याच्याकडे आकर्षित होत आहे, भारतीय मार्केटकडे. पण त्या स्पर्धेमध्ये तुम्ही कुठे आहात?
तुम्ही कुठेच नाही. बाहेरच्या मार्केटमधील जगातील इतर देश भारतीय मार्केटमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला भारतीय मार्केटमध्ये नेमकं काय चालू आहे तेच माहित नाही. त्यामुळं हे थोड्या वेळचं काय क्षणिक सुख असतं ते सोडा. तुम्हाला तुमच्या भविष्याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं मार्गक्रमण करा. बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या असतात पण वेळ बराच निघून गेलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.